हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी मस्त रेडी झाले आणि रूम वगैरे आवरली. नंतर मग हे रात्री बाहेर गेले होते. मग पाहुण्याने आंबे दिले होते. आता तुम्ही बोलताल की हा कोणता सीझन, पण अजून पण सीझन आहे. नंतर सगळ्यांसाठी पटकन चहा ठेवला. चहा उकळेपर्यंत पीठ वगैरे मळून घेतलं. नंतर मग पीठ भिजेपर्यंत इकडे दूध तापायला ठेवलं होतं. नंतर मग माझ्यासाठी पण चहा घेतला. चहा पिऊन झाल्यावर पटकन चपात्या लाटल्या आणि इकडे बघा आमच्या शिवचा काय खेळ चाललेला आहे. चपात्या वगैरे लाटून घेत होते तोपर्यंत हे शिवला खायला चारत होते आणि तिची खूप मस्ती असते. नंतर मग भांडी वगैरे घासली आणि आज भाजीला काय बनवायचं म्हणून आज बनवलं होतं मी कुरडई कांदा. मस्त पहिलं तर कांदा वगैरे चिरून घेतला आणि मग तेलामध्ये फ्राय केला. एक 2 तास तरी भिजायला घातलं असेल मी कुरडया. नंतर मग त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हळद टाकले आणि हिरवी मिरची आणि लसूण टाकलं आणि मस्त फ्राय करून घेतलं. आणि त्याच्यानंतर भिजवलेल्या कुरडया टाकल्या आणि तुम्ही पाहू शकता किती छान झालेलं आहे. नंतर मग किचन वगैरे क्लीन केलं. किचन वगैरे आवरून झाल्यावरती शिवला आंघोळ घातली होती. मग तिला मस्त असं रेडी केलं आणि मी थोडंसं इथं शेजारी निघाले होते त्यामुळे मी साडी घातली होती. नंतर मग मला आळूची पाने आणायचे होते त्याच्यामुळे मी तिकडे गेले होते. मग पाने वगैरे घेऊन आले आणि संध्याकाळी आज आळूच्या वड्या बनवायच्या होत्या. तर इग्नोरच करा, कारण घरी असल्यावरती मी जास्त काही आवडतच नाही. आणि हे अंडे कसेच आहे मला नक्की कमेंट करून सांगा. घासात गेले, घास वगैरे कापून आणलं. नंतर मग घरी आले तर दूध नसलं होतं, मग काय त्याचं पनीर बनवलं. मग संध्याकाळी मस्त अशा आळूच्या वड्या बनवल्या होत्या. आळूच्या वड्या बनवून झाल्यानंतर गोठ्यात गेले गुरांना खायला. भुसा ठेवला. गुरांची कामे उरकल्यानंतर त्यांना धारा काढू लागले. धारा वगैरे झाल्यानंतर गुरांची सगळी कामे उरकल्यानंतर घरात आले आणि तुम्ही पाहू शकता मी त्या नसलेल्या दुधाचं पनीर बनवलं होतं. खूप छान झालं होतं. 2 तास मी त्याला जार खाली ठेवलं होतं आणि बघा किती छान झालेलं आहे. तरी अजून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. नंतर मग इकडे शिवकन्या फरशी पुसून घेत होती आणि इकडे बघा तिच्या पप्पाचं याब्रो करत होते. खूप करामती आहे ती. आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय, सी यू, थँक्स फॉर वॉचिंग.